नमस्कार. सध्या आम्ही आहो लोहा, कंधार, नांदेड, रिसनगाव इथून आणि मुक्काम पोस्ट रिसनगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड असं. आणि शेतकऱ्याच्या शेतीमाल भावाला माल भाव मिळाला पाहिजे त्याविषयी दोन गोष्टी देवराव रावसाहेब फुकणार आम्हाला सांगतील. नाही, इथं तेलाला महागाई, सगळी महागाई, अजून भाव नाही, काही नाही, बाकीचंच वाढून बसलं. त्यासाठी भाव वाढला पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याचं काहीतरी समाधान होईल. हां, महाराष्ट्र राज्याच्या सरकारने थोडासा विचार करावा आणि तालुका लोहा, जिल्हा नांदेड ह्या भागातील सगळा पीक विमा गळून गेलेला आहे. आणि महाराष्ट्राचे भावी होणारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री होणार आहो आणि कंधार लोहा ह्या सर्कलमधला तात्काळमध्ये पीक विमा चालू करायला पाहिजे. आणि फार गरीब शेतकरी आहेत, कोरडवाहू शेतकरी आहेत, अल्पउधारक, आणि शासनाने ह्याच्याकडे थोडीशी दक्षता घ्यावी. हे असे आमचे 3 कार्यकर्ते. आणि ह्याच्यावर थोडंसं आणि ह्या कापसाला सध्याच्याला काहीच भाव नाही सर. आणि कापसाला सध्याच्याला भाव किती चालू आहे? सुरूला भाव दिला जास्त, 7,000 भाव केलाय. 7,000 सध्याच्याला भाव चालू आहे. पहिलं साहेब होता भाव 10,000 रुपये आणि आता 14,000 केला. कमी म्हणलं तर कप्पन 7,000 वरून बसला. कसं करायचं काय नाही. शेतकरी फार बिकटित अवस्थेमध्ये आहे साहेब. आणि तात्काळ महाराष्ट्र राज्याने याचा थोडासा विचार करावा आणि तात्काळमध्ये कापसाला हे भाव मिळावा, आणि ही आमची कळकळीची विनंती आहे. आम्ही सोयाबीन, कापूस, इतर काही पीक आहे तर त्या पिकाला भाव मिळणे बाबत असं ठरवलं पाहिजे. काय ते देणारे द्यालेत, पण घेता बी इकडे पार्सलच होईना, तिकडेच पार्सल करायला कुठं काय. मोठे साहेब लोक खाणारे खाऊन चालले साहेब. गरीब वापस तर काही यायला तयार नाही. आणि जरा थोडासा इकडे विचार करावा साहेब. आणि फार कळकळीची विनंती आहे की हे कापूस बघा, इकडं कापूस हो का एक बारच योजनी झालेली आहे. हां, काय कापसामध्ये काहीच राहिलं नाही. एक योजनी झाली, संपला. आता पुन्हा काय काहीच येणार नाही. मग त्यासाठी भाव वाढला तर ह्याच्यामध्ये काहीतरी फायदा होईल. बरोबर. आणि महायुती सरकारला हार्दिक शुभेच्छा. महायुतीच्या सरकारने तात्काळमध्ये शेतकऱ्याकडे लक्ष जरूर देणे. शेतकरी आणि सगळ्याचाच सर्व जे अल्पउधारक शेतकरी असतील त्याचं 2 लाख कर्ज हे माफ करावं सर. आणि फार गरीब परिस्थिती आहे शेतकऱ्याची साहेब. आणि थोडंसं ह्याच्याकडं महायुतीच्या सरकारने थोडं ध्यान घ्यावे. आणि दुसरी एक, गरजू जे शेतकरी असतील त्याला तळे आणि विहिरीचा लाभ मिळावा, प्लस सौर ऊर्जेचा. का तर कंधार लोहा मतदारसंघामध्ये सतत लाईटीचा प्रॉब्लेम आहे साहेब. बेरात्री शेतकऱ्याला जाऊन भिजवावं लागतं इजू काट्यात. त्यामुळं आधी शेतकऱ्याला सौर पॅनलचं, त्यासाठी सौर ऊर्जाची जरूरत आहे. आणि ते द्यायला पाहिजे. आणि तेवढं करा, आणि तेवढं शासनाने करावे साहेब. धन्यवाद. एवढं बोलून मी संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.